जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाच्या निषेधात आज स्वस्वरूप संप्रदायाच्या ह्या संघटनेने पुणे जिल्हाधिकारी इथे आंदोलन काढले व आपला निषेध व्यक्त केला। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊया काय मुद्दा आहेत व त्यांच्या मागण्या काय आहेत। कारवाई ही झालीच पाहिजे, कारण जगद्गुरू श्रींचं कार्य हे पूर्ण जगभरामध्ये सध्या चालू आहे। जगद्गुरू श्रींचे जे सामाजिक उपक्रम आहेत, हे सामाजिक उपक्रमांतर्गत आज देहदान असेल, रक्तदान असेल, त्यानंतर 24 तास ॲम्ब्युलन्स असेल, असे अनेक उपक्रम जगद्गुरू श्रींचे आज या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये चालू आहेत। याची सर्व ठिकाणी वाहवा होत आहे आणि एकमेव असा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संप्रदाय आहे की तो IT क्षेत्रामध्ये क्रांतिकारी आज कार्य करत आहे। हे बरेचशा जे काय काँग्रेसचे नेते असतील यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय, त्यांचं भविष्य त्यांना दिसतंय। आज भाजप असेल, शिवसेना असेल, जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत यांनी पुढाकार घेऊन पुढे आलेले आहेत। आमचं दैवत जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी ह्या हरामखोराने जो एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला त्याचा निषेध म्हणून आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यामधून सर्व जगद्गुरू श्रींचे भाविक बंधू या ठिकाणी आम्ही आलेले। जगद्गुरू श्री अखंड हिंदू धर्मियांचे धर्मगुरू आहे आणि धर्मगुरू या नात्याने त्यांनी काय केलं होतं की महायुतीच्या बाजूने, जे धर्माच्या बाजूने आपल्या धर्माचं रक्षण करतील अशा पक्षाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं फलित म्हणून आज महायुती आपण पाहत आहे, हे चित्र आपल्या समोर आहे। म्हणून यांना पोटसूळ उठलं आणि हा साधा आमदार जगद्गुरू श्रींचं अनुसया मंगल कार्यालय नागपूर या ठिकाणी 2-2 तास उभं राहून सपत्नीक दर्शन घेतो आणि आपली प्रसिद्धीसाठी आज एकेरी भाषेत उल्लेख करतो। अशा एकेरी याला आम्ही धडा शिकवल्यावर शिवाय राहणार नाही। यांनी काय केलं पाहिजे आमच्या जगद्गुरू श्रींची जाहीर माफी मागितली पाहिजे। यांनी जर जाहीर माफी मागितली नाही तर जगद्गुरू श्री सांगतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे कार्य करू। फार मोठं षडयंत्र आहे, कारण आमचे जगद्गुरू माऊली नरेंद्राचार्यजी महाराज हे धर्मगुरू आहेत आणि धर्मगुरूंनी जे सकल हिंदू समाज एकत्र व्हावा, त्यांनी आता कुठं ते आपली होल्ड बॅग तयार झाली पाहिजे म्हणून जो प्रयत्न केला आणि आताच्या विधानसभेमध्ये जे काही चित्र दिसलं आणि मग या विरोधकांचा थोडा पोरसूळ उठलाय आणि हे षडयंत्र म्हणूनच वडट्टीवारांना उभं करून त्यांनी एकेरी उल्लेख केला आहे की हे खरंच संत आहेत का? अहो संत आहेत का? जर संत नसते तर तुम्ही तिथं त्यांच्या नागपूरला अनुसया हॉलमध्ये 2-2 तास दर्शनासाठी जाता, संत होते म्हणूनच गेले ना। मग आम्हाला जो अभिमान आहे की आमचे धर्मगुरू आहेत आणि आमचे गुरु आहेत आणि धर्माचं काम करतायत आणि त्यांनी जर वडट्टीवाराने जर यांचा जाहीर माफी नाही मागितली तर आमचे जगद्गुरू माऊली ज्याप्रमाणे सांगतील किंवा पुढच्याला आता म्हणजे ज्या काही इलेक्शन येतील त्यावेळी एकट्ठा धर्म जागरण करून आम्ही मतदान करू आणि मग जर अडचण आली तर मग काँग्रेसवाल्यांना फार अडचणीच होणार आहे। त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागून हा विषय संपवावा। ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अपशब्द वापरले आणि एकेरी उल्लेख केलेले आज साधू संत आहे का म्हणून हा विषय त्यांनी मांडलेले। या ठिकाणी षडदर्शन आखाडा परिषदने या ठिकाणी जगद्गुरू श्रीनं जगद्गुरू बहुमान दिलेले, आज पदवी दिलेले, असं असताना ह्या व्यक्तीने नागपूर या ठिकाणी अनुसया मंगल कार्यालय या ठिकाणी तासनतास उभे राहून जगद्गुरू श्रींचं दर्शन घेतोय आणि या ठिकाणी त्यांचं पुढील भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आज या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी पब्लिसिटी मिळायला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी वडेट्टीवारांनी केलेले। आज या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी विधानसभेमध्ये हिंदू धर्मियांना एकत्र आणण्यासाठी जो हिंदू धर्मियांच्या बाजूने जो पक्ष जो उमेदवार उभे राहतोय त्यांना मतदान करा असे आव्हान केले होते। म्हणून आम्ही सर्व हिंदू समाज आणि जगद्गुरू नरेंद्र महाराज समुदायातील समस्त भक्तगण आम्ही या ठिकाणी महायुतीला मतदान केलेलं आहे। ह्याचा पोटामध्ये दुखायला लागलाय जे विजय वडेट्टीवार आणि त्यांचा जे काही पक्ष असतील त्यांना। म्हणून त्यांनी कुठेतरी या ठिकाणी एक षडयंत्र करून आज विजय वडेट्टीवारांना पुढे केला असेल तर त्यांच्या पक्षाने विजय वडेट्टीवारांना समज देऊन या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची जाहीर माफी मागायला पाहिजे। अन्यथा
त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल आणि त्यांच्या पक्षाला पुढील भविष्य हा फार धोक्याचा राहील याचा जाणीवपूर्वक त्या पक्षांनी विचार करायला पाहिजे। आणि विजय वडेट्टीवारांनी येत्या 24 तासामध्ये आमचे जे आराध्य दैवत आहे, आमचे जे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज आहे, त्यांचं जाहीर माफी मागायला पाहिजे। हे फक्त एक झलक आहे। आज या ठिकाणी 20-25 हजार जे लोक 25,000 लोक पुण्यामधून आलेले हे फक्त छोटीशी झलक आहे, अजून पिक्चर बाकी आहे। हे विजय वडेट्टीवारांनी हे जाणून घ्यायला पाहिजे। आज जाणून नाही घेतला तर त्यांना पुढील भविष्य धोक्याचं आहे याचा विचार करून आमच्या जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराजांचा जाहीर माफी मागायला पाहिजे। श्री गुरुदेव। या ठिकाणी आम्ही आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन असं दिलेलं नाहीये। आम्ही एक या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आलेले आणि शांतता मार्गाने आम्ही जे श्री संप्रदाय हिंदू अनुयायी आहे हे शांतता मार्गाने आम्ही निषेध नोंदवलेले आहे। हे कळायला पाहिजे समाजाला। आम्ही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केलेला नाहीये। आम्ही सगळे लोक शांतता मार्गाने या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। हे फक्त झलक आहे आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा काही होणार नाही। फक्त एवढंच मागणी मागतोय की त्यांनी आमच्या समाजाचा, हिंदू धर्मीयांचा आणि आमच्या जगद्गुरू श्रींचा माफी मागायला पाहिजे। आपला आवाज न्यूज साठी मी शेख झोहेब, पुणे।